काल पहाटे मिसिंग लिंकवर दरड कोसळली होती। दरम्यान ज्यांनी ही घटना प्रत्यक्षात अनुभवली ते प्रत्यक्षदर्शी आता समोर आलेले आहेत। आपल्या परिवाराबरोबर कारने प्रवास करणाऱ्या 3 तरुणांनी घडलेल्या घटनेची माहिती कंट्रोल रूमला सांगितली होती। या तिन्ही तरुणांनी आपला थरारक अनुभव सांगितलाय। दरड कोसळल्यानंतर त्यांनी या ठिकाणी असलेल्या इमर्जन्सी बटन तिथे दाबले। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। सोमवारी पहाटे 3 वाजता मिसिंग लिंक मधली दरड कोसळून जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेचे खरे साक्षीदार आज माझ्यासोबत आहेत। याच 3 तरुणांनी कंट्रोल रूमला कॉल केला आणि त्याचबरोबर तिथला इमर्जन्सी बटन आहे तो दाबून ही संपूर्ण घटनेची माहिती या तिघा तरुणांनी कंट्रोल रूमला दिली आणि त्यानंतर मग सगळी यंत्रणा आहे ती यंत्रणा कामाला लागली। आपल्यासोबत हे तिघही आपण त्यांच्याशी बोलूयात। काय म्हणजे काय परिस्थिती नक्की त्या वेळी होती जेव्हा तुम्ही त्या मिसिंग लिंकच्या आतमध्ये असताना? आतमध्ये असताना खरं तर आम्हाला खूप भीती वाटत होती। तिथे दगड वगैरे आधी छोटे छोटे दगड पडत होते आणि पाणी वगैरे खूप पडत होते तिथे। घरचे वगैरे खूप सगळे घाबरलेले होते। असं खूप घाबरलेले होते आणि आम्ही एक 5-10 मिनिटं थांबलो होतो तिथे। आणि एक अचानक एक मोठा दगड असा येऊन त्या बाहेरच्या कमानीवरती पडला आणि पडून ती पूर्ण कमानी वगैरे पाणी माती वगैरे सगळे खाली पूर्ण स्प्रेड झाली होती। रोड पूर्ण ब्लॉक झाला होता आणि आम्हाला असं वाटलं होतं की खाली गाडी वगैरे काय अडकली का किंवा काय झालंय असं वाटलं होतं। नक्कीच मला सांग, तू पहाटेची 3 ची घटना म्हणजे आज संपूर्ण अंधार होता। काय परिस्थिती ज्यावेळी तुम्ही त्या स्पॉटला असताना काय नक्की घडलं होतं? किती फुटाच्या अंतरावरती तुम्ही होता? एक कदाचित कमीत कमी 10 ते 20 फुटाच्या अंतरावरती होतो आम्ही। तर समोर जाण्याची भीती पण आम्हाला वाटत होती, पण उतरावं तर लागेल म्हटलं, बघूया एक्झॅक्टली काय झाले की आपण जाऊ शकतोय का नाही ह्या गोष्टीसाठी आम्ही उतरलो। तिघही उतरलो, मी तर गाडीमध्येच होतो। ते बाकीचे उतरून यांना म्हटलं जावा पुढे काय आहे बघा। हे पुढे जाऊन बघतात तर छोटे छोटे पाणी तर पडत होते, दगड पण पडत होते। ते एकदम मोठं समोर एक 2च मिनिटाच्या अंतरावरती एकदम मोठा असा दगड आला आणि ती जी कमान होती ती एकदम पडली। एकदम पडल्यानंतर एकदम आम्ही घाबरलो, पाठीमागे रिटर्न फिरलो। त्यावेळी परिस्थिती अशी होती की आमची थरका फुटली होती ती परिस्थिती बघून। त्याच्यानंतर म्हटलं की एकदम धोका इथे, कदाचित वरून जो बोगदा आहे हा पण ढासळू शकतोय। मग यांना म्हटलं चला आपण रिटर्न करतो, पण हे बोलले थांबा आपण मोबाईलमध्ये सगळं काय झालेलं प्रात्यक्षिक घेऊया, समोर सोशल मीडियावरती पण टाकूया। सोशल मीडियावरती टाकल्यानंतर बरेचसे आम्हाला फॉलोअर्स पण चांगले वाढले। पण परिस्थिती खूप बेकार होती त्यावेळेला। समोरचा जो ब्रिज आहे तोही पडला असेल अशीही भीती मनात होती। परत रिटर्न फिरताना बऱ्याचशाच गाड्या आम्ही काय होते छोट्या मोठ्या होत्या त्या गाड्या रिटर्न वळवून घेतल्या। इमर्जन्सी जे बटन होतं ते पण आम्ही दाबलं। त्याचं काय आम्हाला उत्तर भेटले की नाही आम्ही काय सांगू शकत नाही, कारण आम्हाला भीती वाटत होती आतमध्ये। गाडी जेव्हा बाहेर पडलो आम्ही मिसिंग लिंक मधून ज्या जुन्या रोडला लागायला, तेव्हा तिथून बऱ्याच गाड्या त्यांनी टर्नओव्हर करायला चालू केल्या होत्या। तुम्ही पुढे गेला होता जेव्हा त्या स्पॉट वरती गेला तिथे तुम्हाला असं वाटलं होतं की काही गाड्या अडकल्या असतील त्याच्यामध्ये किंवा समोर दुसऱ्या गाड्या येणार सुद्धा त्याला डायरेक्ट ठोकल्या असत्या? 100% असं वाटत होतं की बऱ्याच गाड्या 2-3 आमच्या अगोदर वळाल्या होत्या, पण असं वाटत होतं की गाडी एखादी सापडली की काय। त्यासाठीच आम्ही उतरलो होतो बघायला, पण असं काही वाटलं नाही की झाले। काय म्हणशील का, कशी एकूण परिस्थिती कशी होती ज्यावेळी तुम्ही पुढे चालत गेलात? किती गाड्यांना तुम्ही थांबवलं आणि मग लोकांची परिस्थिती काय होती तेव्हा? लोक खूप घाबरलेले होते। असं आम्हाला वाटत होतं की गाडीवर काय पडलं असेल गाडीवरती। नंतर समोर बघितलं काय पडलं नव्हतं, पण आम्ही थांबून बघितलं थोडा वेळ थांबल्यावरती खूप जास्त दगड वगैरे पडत होते। आम्ही उतरलो तेव्हा असं वाटलं की पूर्ण ब्रिज आमच्या अंगावरती पडू शकतो, म्हणून आम्ही रिटर्न गेलो तिथं। काय सरकारला काय म्हणशील ज्यावेळी तुम्ही परिस्थिती तुमच्या डोळ्यात एकच बघितली आणि ज्यानंतर मिसिंग लिंक मधून आता पुन्हा जाताना तीच मनात भीती उत्पन्न होईल? 100% भीती तर ही प्रत्येकालाच वाटणार। आता सध्या जायचं म्हटलं तर आम्हाला भीती वाटणार, कारण काय होऊ शकते हे सांगू शकत नाही। काल तो कमान म्हणजे कमान पडली, अजून त्यानंतर त्या ब्रिजची सुद्धा आम्हाला भीती होती किंवा असणार। तर बघूया, सरकारकडे आमची एकच मागणी आहे, असं एक कमीत कमी 1-1-1.5 किलोमीटरवरती त्यांचे जे कर्मचारी आहेत ते प्रत्येक स्पॉटवरती त्यांनी उभा करावे। जर इमर्जन्सी काय झालं तर त्यांनी लगेच धाव घ्यावी, एवढीच प्रत्यक्ष, आणि वेळेवरती त्यांनी सगळं काय असेल ते बघून घ्यावे, एवढीच मागणी। आपण पाहतो या तिघा तरुणांनी खरं म्हटलं तर ज्यावेळी हे फक्त 10 ते 15 फुटाच्या अंतरावरती होते आणि जे यांच्या डोळ्यात एकच ती कमान खाली कोसळली होती आणि जशी कमान कोसळली तसं त्यांनी पहिल्या गाड्या ज्या तिथून ये जा करत होत्या त्या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण त्या गाड्यांचा पुन्हा अपघात नको व्हायला, त्या गाड्या जाऊन पुन्हा त्याला धडकू नये यासाठी यांनी तो प्रयत्न केला आणि याचमुळे मोठी दुर्घटना देखील टळलेली आहे।
एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की त्यांनी सरकारला सांगितलं काही उपाययोजना देखील त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेल्या की आता मिसिंग लिंक वरून जाताना पुन्हा मनात भीती वाटते, म्हणून 1-1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती कर्मचारी तैनात करण्याची देखील सूचना या तरुणांनी केलेली आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. आणि यासोबत